तर शेतकरी बांधवांनो, सध्याचे आता जे प्रॉब्लेम चालू आहे आपल्याला सर्व महाराष्ट्रभर, ज्यांचं मृगबाराचं नियोजन असते आणि मृगबार हार्वेस्टिंग झालं आहे किंवा काहींचं हार्वेस्ट व्हायचं आहे, त्या सर्वांना एक सर्वात मोठा प्रश्न त्रास देतो आहे, तो म्हणजे हा आंबेबहार. हे ॲक्च्युली अशा प्रकारचा आंबेबहार फुटत आहे, प्रत्येक डोळ्यातून 2-2 फुलं येत आहे. म्हणजे आता नको नको झालं आहे ह्या बाराने. बरं, आपण जे मागच्या 1 महिन्यापासून हे फुलं तुम्हाला मी दाखवतो आहे काही व्हिडिओमध्ये, प्रत्येक झाड काढतं आहे आणि लेट फेब्रुवारी एंड चालू आहे सध्या. आता फेब्रुवारीची 20 तारीख आज आहे आणि 20 तारखेला जर असा बहार येतो आहे तर तो टिकणार तर नाही आहे. मार्च एप्रिलला जर टेम्परेचर वाढलं तर तो गळणार आहे. पण जे डोळे कमी होते, सध्या प्रश्न सर्व महाराष्ट्रामध्ये हाच आहे की हे जर डोळे आता आंबेबारामध्ये गेले तर मृगासाठी डोळे शिल्लक राहील का? तर त्या प्रश्नावर आज आपण उत्तर देणार आहे. हा जो प्रॉब्लेम आहे हा काही या वर्षीचा नाही आहे. ह्या वर्षी थोडासा फक्त एक 20-30% जास्त आहे. पण मागच्या 4 वर्षापासून हा दरवर्षी आपल्याला 40-50% आंबेबार फुटतोच आणि आंबेबार फुटूनही आपल्याला मृगबारही घेता येतो आणि दरवर्षी आपण घेतच आहे. त्यामुळं घाबरून जाऊ नका. ह्याच्यावर जे पुढच्या महिन्यात करायची ट्रीटमेंट आहे ती वेळच्या वेळी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून देत राहील. पुढे आपल्याला स्टोरेज कसं वाढवायचं, मागच्या वर्षीसुद्धा आपण बुस्ट ग्लुकोपोटॅश आणि 05234 किंवा मायक्रोट्रेंड ह्याचे जे स्प्रे घेतले, ह्या स्प्रेमुळं बऱ्याच लोकांना इतका चांगला फायदा झाला की आंबेबारही निघाला आणि मृगबारही निघाला. म्हणजे आंबेबारसुद्धा हार्वेस्ट झाला. यावर्षी असं झालं की आंबेबारालाही खूप चांगले पैसे झाले आणि मृगबाराचे तर तुमच्या समोरच आहे. तर याच्यावर आपल्याला की जे नवीन नवती निघालेली ही लवकरात लवकर मॅच्युअर कशी होईल आणि ह्याच्यामध्ये जे डोळे शिल्लक राहणार आहे. आता जरी आंबेबाराने आपले 70% डोळे घेतले, म्हणजे 70% पानांमधून जर फुलं निघालेलं आहे, तर 30% जे राहिलं आहे आपल्याला, 30% म्हणजे भरपूर झालं. 30%मध्ये सुद्धा आपण 3-3, 4-4 कॅरेटचा माल इथं घेऊ शकतो. आणि जसं की बघा, आता ह्या फांदीचं जर मला असं वाटेल की सर्व डोळ्यांनी आता फुलं काढलेले आहे आणि याच्या मागं जे हे फांदी आहे, ही फांदी आपल्यापाशी आहे, ही आहे, इथून काही फुटवा निघणार आहे, तिथे आपल्याला फुल निघणार आहे. तर असं बरेचसं राहते. त्यामुळं घाबरून जाऊ नका आणि जसा आंबेबार चालू आहे तसा येऊ द्या. त्याला गाळण्यासाठी प्रयत्न करू नका. आपण 2-3 प्रयोग केलेले आहे, पण ते काय अजूनपर्यंत सक्सेस झालेलं नाही आहे. त्यामुळं मी ते सांगणार नाही की कोणते स्प्रे घेतले होते. पण ते न घेण्याच योग्य आहे, कारण त्याच्यामध्ये साईड इफेक्ट होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याला हा आंबेबार पण घ्यायचा आहे. आंबेबाराला पुढची गळण किती होते, काय होते, पावसाळ्याची, उन्हाळ्याची आणि पावसाळ्याची, ह्याच्यानुसार त्याचे रेट ठरेल. आजच याला बेभाव राहील, भाव राहणार नाही. 200 रुपये कॅरेट जाईन आजच ठरवू नका, कारण पुढं काय म्हणजे वातावरण चालणार आहे हे आपल्या हातात नाही आहे. ते वातावरण बघितल्यानंतरच आपण ठरवूया की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेबार किती आहे आणि त्यानुसार मृगबार किती लागेल. तर अशा प्रकारे आज आपल्याला जे तुम्हाला मी माहिती दिली आंबेबाराच्या येण्याबद्दल, ती तुम्हाला समजली का? जर नाही समजली असेल तर कमेंट्समध्ये विचारा आणि तुमचे जे काही अडचणी असतील ते आपण कमेंट्समध्ये मांडा, म्हणजे त्याच्यावर नवीन व्हिडिओ आपण तयार करू. धन्यवाद.